देवांश ना आजकाल दादा आणि बाबा शब्द जास्त बोलायला लागलेला आहे म्हणे. बोबडे बोल ऐकून तरी मला आनंद होतो. आणि व्हिडिओची सुरुवात आमच्या दोघांपासून केली. आणि जसे पप्पांनी ना पिण्यासाठी पाणी आणलं होतं. आम्हाला पिण्यासाठी पाणी आहे विहिरीचं, पण मग ते खराब आहे म्हणून आम्ही लांबून आणतो. अक्का बसलेला त्या आप्पाचं काम चालू होतं. आता त्यांची कामं त्यांनी केली, चला म्हटलं आपली कामं आपल्याला करावा. दुपारी भांडे घासले ना, मला दुपारी भांडे लावायचा कंटाळा येतो म्हणजे येतोच. म्हणून दरवेळेस ना मी ना रात्रीच भांडे लावते. अशा भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं मला भांडे लावताना. आणि मग आहे ना, मग म्हटलं आता चला भांडे लावून झाले, स्वयंपाकाला लागावं. मी तिची भाजी करून घेतली. तर पीठ मळलं पण थोडं जादा होऊन गेलं माझ्याकडून. म्हटलं चला राहिलेल्या पिठाच्या सकाळी पोळ्या करता येईल. मग काय मी तिची भाजी करून घेतली, पोळ्या लाटून घेतल्या. इथं ना सिद्धूचा अभ्यास चालू होता, त्याला म्हटलं जेवायला चाल. पेपर आले त्यामुळे आता काय असाइनमेंट कंप्लीट करायचं काम चालू होतं. आणि इथं मग ताटा केले, जेवायला लागले. त्याला आवाज दिला, पण तेवढा देवांश पण उठला होता. मग त्याला घेतलं मांडीवर आणि तसंच जेवण करायला लागले. आमचे जेवण झाल्यानंतर देवांसाठी खायला केलं. आणि रोज रात्री ना आमच्या अक्का देवांशला खाऊ घालीत असते. ही सगळ्यात मोठं काम माझं अक्का करीत असत्या रात्रीचं. आणि मग भांडे घासून झाल्यानंतर ना थोडंसं बाहेर आलो, थोडं बाहेर फिरलो. असा गेला आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.